आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तूच मार्ग असा, तूच सत्य असा, तूच जीवन असं माझ्या प्रभू. तूच मार्ग असा, तूच सत्य असा, तूच जीवन असं माझ्या प्रभू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. तूच ज्योती असं जीवनाची भाकर तू, माझ्या संगे माझा प्रभू. तूच ज्योती असं जीवनाची भाकर तू, माझ्या संगे माझा प्रभू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा साहस माझो प्रभू. माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा साहस माझो प्रभू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू.
येशू तूच आसरा तुझ्याशिवाय कोणच नाही. येशू तूच आसरा तुझ्याशिवाय कोणच नाही. येशू तूच आसरा तुझ्याशिवाय कोणच नाही. प्रणाम करू 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 प्रणाम करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचं सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत असा आमच्या मालवणी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ असा प्रार्थनेची आणि माका विश्वास असा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार असास. आपण प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने जाऊन आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. उरांदा शाखा राखला बासिया राला बोशा खांदा उडी आंदा बोसा राखला बांदा जी आराला बोशा खांदा उजांदरी आला बोशा खांदरी आला बोसा खांदा ओ राखला बासिया अंदरी आंदा बोशा खांदा ओ राखा जी आराला बोशा खांदरी आला बोसा खांदा री आंदा बोशा खांदरी आला बोसा खांदा री आंदा बोशा खांदरी आंदा बोसा राखला बासिया आराला बोसा खांदा ओ रांदा बाशा खांदरी आला बोसा खांदरी आला बोशा खांदा ओ राखला बासिया आराला बोशा खांदरी आला बोसा खांदा ओ राखला बासिया आराला बोसा खांदा री आंदा बोशा खांदरी आला बोसा राखला बासिया आराला बोशा खांदा ओ रांदा बासा खांदा ओ रांदा बाशा राखला बासिया आराला बोशा खांदा. ओ हालेलुया हालेलुया. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करतो असो आणि आपलं पहिलं प्रार्थना बिंदू असा आपण प्रार्थना करूया देशांसाठी. पहिला तिमोथेस पत्र अध्याय 2 वचन 1 ते 4 सांगता असा की मी यो आग्रह करतोय असं की सगळ्यात आधी विनंती, निवेदन, मध्यस्थता आणि धन्यवाद सगळ्या माणसांसाठी करा, राजांसाठी आणि वरच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांसाठी, कारण की आम्ही पूर्ण सुभक्तीत आणि आनंददायी, शांतीचा व इमानदारीचा असा जीवन जगावे. तुम्ही परमेश्वराच्या विरुद्ध काय कल्पना करतास असस तो तुमचो शेवट करतो लो. आपत्ती दुसऱ्यांदा उतरली नाही. प्रार्थना करा. विशेषतः अशा देशांसाठी आपण प्रार्थना करूया जैसर अशांतता असा. प्रार्थना करूया निषेध, हिंसा, युद्ध, खून, अशांतता, संपूर्ण नियंत्रण आणि शत्रू देशांवर राज्य करणाऱ्यांसाठी, वाईट कृती करणाऱ्यांसाठी आपण प्रार्थना करूया. घोषणा करूया की अशा तऱ्हेच्या योजनांच्या सगळ्या प्रयोजनांका या वाईट योजनांनी त्यांची शक्ती आणि प्रभाव पूर्णपणे काढून टाकलो असा आणि शैतानाच्या सगळ्या वाईट योजना पूर्णपणे उधळलेल्या असत. प्रभू येशूच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमच्या हात स्वर्गाच्या दिशेने जाऊन आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ओ रांदा बाशा राखला बासिया राला बोशा कांदा
Uzi arala bosha kandaria la bossa kanda. Randa basha garala la basi. Uzara la basha karaka la basi andaria la bosha kanda. O raka la basi ara la bosha kandari anda bosha ganda. O randa basa karaka la basi ara la bosha kanda. O rikanda bossa karaka la basi ara la bosha kanda. O randa basha karaka la basi ara la bossa kanda. O ri anda bosha karaka la basi ara la bosha kanda. O ri anda bosha karaka la basi ara la bosha kanda. Zikara la basha karaka la basi ara la bosha kanda. Zikandari ala bosha karaka la basi ara la bosha kanda. Uzi andari ala bosha kanda. Uzi andari ala bosha kandari ala bosha kanda. Oraka la basi ara la bosha kanda. Zikandari ala bosha kandari ala bosha kanda. Oraka la basi ara la bosha kanda. Zikandari ala bosha kandari ala bosha kanda. Zi ara la bosha karaka la bashi ara la bosha kanda. Uzandari ala bosha karaka la basi ara la bosha kandari ala bosha kanda. Ri anda bosha karaka la basi ara la bosha kanda. Ri anda bosha karaka la basi ara la bosha kanda. Ri anda bosha karaka la basi ara la bosha kanda. Zi andari ala bosha kanda. Ri kanda bosha karaka la bashi ara la bosha kanda. Uraka la bashi ara la bosha karaka la basi ara la bo. Ri anda bosha karaka la basi andari ala bosha kanda. Uri anda bosha kandari ala bosha kandari ala bosha kanda. Uzandari ala bosha kanda. Ri ala bosha karaka la basi ara la bosha kanda. Uzandari anda bosha karaka la basi ara la bosha kanda. Uranda bosha kanda. Ri anda bosha kanda. Ri kala bosha kanda. Oh हालेलुया हालेलुया. धन्यवाद परमेश्वर धन्यवाद. ही प्रार्थना आम्ही करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. हालेलुया प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करतो असं आणि आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा प्रार्थना करूया आमच्या बांधवांसाठी आणि प्रथम पाहुण्यांसाठी आणि नवीन विश्वासणाऱ्यांसाठी. कलस्करांस पत्र अध्याय 1 वचन 9 आणि 10 सांगता असा आम्ही या ऐकलं त्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागता की सगळा आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्यांच्या इच्छेबाबतीत पूर्ण ज्ञानात भरू खावे यासाठी की तुमचे मार्ग प्रभू योग्य असावे आणि सगळ्या बाबतीत तो संतुष्ट होऊ आणि तुमका सगळ्या तऱ्हेचा चांगल्या कृत्यांचा फळ मिळाव आणि परमेश्वराच्या ज्ञानात वाढ होऊ हवी. प्रार्थना करूया आणि घोषणा करूया की आमचे बांधव परमेश्वराच्या वचनावर आधीपेक्षा जास्त मनन करतले आणि त्या तऱ्हेन जगतले. प्रार्थना करूया की कापणीच्या हंगामात आम्ही आत्मे जिंकण्याबद्दल नेहमी लक्ष केंद्रित आणि उत्साहित असत आणि आम्ही प्रत्येक संधी स्थान नाहीतर प्रभाव सुवार्ता उपदेश करण्यासाठी आणि आत्मे जिंकण्यासाठी आमका परमेश्वराच्या राज्यात आणण्यासाठी दररोज घेऊ. प्रभू येशूच्या नावात आमेन. हालेलुया प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी. प्रार्थना करा. उरांदा बाशा खांदा झिकारा ला बाशा खांदा झिकांदरिया ला बोशा गांदरिया ला बोसा खांदा ओराका ला बाशिया ला बोसा खांदा ओरांदा बाशा करा ला बासिया अंदरिया ला बोशा खांदा रि अंद बोसा करा ला बासिया ला बोशा खांदा झिकांदरी आला बोशा कांदरी आला बोसा खांदा ओराका ला बाशारिया ला बोसा करा ला बाशिया अंदरिया ला बोसा खांदा झिकांदरिया ला बोशा गांदरिया ला बोसा खांदा ओराका ला बासिया ला बोशा गांदरिया ला बोसा खांदा Zi andari anda busha karaka basi ara la busha kanda. Ara la busha karaka la basi andari ala busha kanda. Oranda basa karaka la basi ara la busha karaka la basi andari ala busha kanda. Uzi andari ala busha karaka la basi ara la busha karaka la basi. Oranda basha karaka la basi. Oraka la basi andari ala busha karaka la basi.
Oranda Bashagandaria la Bosakandaria la Boshakanda, Urakalabasliandaria and the Boshakanda, Rianda Boshagara la Basakandaria and the Boshakanda, Uzandaria la Boshagara la Basia la Boshagara la Basia and the Ria la Bosakanda, Oranda Bashagara la Basia la Boshakanda, Urakanda Zikandaria la Boshagara la Basia la Boshagandaria la Bosakanda, Uranda Bashakanda, Urakala Basia la Boshakandarika la Bosakanda, Oranda Bashagara la Basia la Boshakanda, Ziara la Bodaraka la Bashikandaria la Bosakanda, Uranda Ba, Rianda Boshagaraka la Basi, Oranda Bashakandarika and the Boshakanda, Oranda Basia la Boshakanda, Uri and the Boshakanda, Ziara la Boshakanda, Ri ala Bosakanda, Uranda Bashagare la Bosakanda, Uranda Bashakanda, Ri ala Bosakanda, Uri and the Boshakanda, Ri ala Bosakanda. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद. ही प्रार्थना आम्ही करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलो तिसरो आणि शेवटचो प्रार्थना बिंदू असा पहिला तिमोथेस पत्र अध्याय 2 वचन 4 सांगता असा त्याची इच्छा असा की सगळ्या माणसांचं तारण होकावे आणि सगळे सत्यात ओळखात हवे. आपण प्रार्थना करूया आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी ज्यांचा तारण नाही झाला असा की ते तारण ग्रहण करतात असत आणि सत्याच्या ज्ञानात येतात असत. प्रार्थना करूया की ते येशू त्यांचा प्रभू आणि तारणकर्त्याच्या रूपात ग्रहण करतात असत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने जाऊन आणि डोळे बंद करून माझ्याकडे प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. Uranda Bashakandari Alabusa Kanda, Uzandari Alabusha Kandari Alabusa Kanda, Zikara Labushakara Kalabasianda, Zikandari Alabusha Kandari Alabusa Kanda, Urakalabasiara Labusha Kanda, Zikandari Alabusha Kanda, Zikandari Alabusha Kandari Alabusa Kanda, Uzandari Alabusha Kandari Alabusa Kanda, Urakalabashara Kalabasiandari Alabusha Kanda. Uzandari and the Boshakanda, O Randa Bashakara Labasia la Boshakanda, Zi Andari ala Boshagandari ala Bosakanda, O Rakala Basia la Boshakanda, O Randa Basakandari ala Boshakanda, O Rakala Basia la Boshaganda, Zi Kandari ala Boshakandari ala Bosakanda, O Rakala Basia la Bosakandari and the Boshagara Basakandari ala Boshakanda. O Rakalabasi andari ala Boshakanda, O Randa Basakara Kalabasi, O Randa Bashakara Kalabasi, O Randa Bashakanda, Zikaralabasi andari ala Boshakanda, Zakanda Zikanda bi anda Boshakanda, O Rakalabasi ala Boshakanda, O Rakalabasi ala Boshakanda, Randa Basakanda di Kalaboshakandari ala Bosakanda. Rianda Boshakara Kalabasia la Boshakandari la Bosakanda, Uranda Basakandari Kala Boshakanda, Uranda Basakara Kalabasia la Boshakanda, Uri anda Boshakanda. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद. ही प्रार्थना आम्ही करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यीशु यीशु तू असं तारणहार हार जगाचं पालनहार हार यीशु यीशु तू असं तारणहार हार जगाचं पालनहार हार
येशू ख्रिस्त माझं जीवन जीवन, त्याच्यासाठी मी जगतलंय जगतलंय. विठून क्रूस मी माझं माझं, त्याच्याच मागे चलतलंय. मागे वळून नाही बघतलंय, कारण माझी नजर येशूवर. येशू येशू तू असं तारून हार हार, जगाचं पालनहार हार. येशू येशू तू असं तारणहार हार, जगाचं पालनहार हार. माझ्यासाठी येशू इलो इलो, पापापासून मुक्ती दिल्या दिल्या. तो माझ्या हृदयात सामावलं सामावलं, सर्व दुःखात मिटवलं. माझ्या हृदयात माझ्या मनात येशून आपला बनवलं. येशू येशू तू असं तारणहार हार, जगाचं पालनहार हार. येशू येशू तू असं तारणहार हार, जगाचं पालनहार हार. महिमा करता तुझा विश्व विश्व, आणि करतात चंद्र तारे तारे. महिमा करता तुझा विश्व विश्व, आणि करतात चंद्र तारे चंद्र तारे चंद्र तारे. ला 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 ला. येशू येशू तू असं तारणहार हार, जगाचं पालनहार हार. येशू येशू तू असं तारणहार हार, जगाचं पालनहार हार हार. हालेलुया, प्रेज लॉर्ड। आप सभी का स्वागत है हमारे विशेष रविवार की सभा में। और ये समय है वास्तविकता संग्रह का। वास्तविकता संग्रह आपको तैयार करे दिन के लिए और दिन को तैयार करे आपके लिए। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आज दिन रविवार दिनांक 8 मई 2022 और आज के हमारे संदेश का शीर्षक है परमेश्वर के साथ अकेले रहने का अभ्यास करो। हालेलुया। हमारा आरंभिक वचन लिया गया है लूका अध्याय 5 वचन 16 NLT अनुवाद से, जो कहता है, परंतु यीशु जंगलों में अलग जाकर अक्सर प्रार्थना किया करता था। हालेलुया। एकांत के विषय में कुछ है। यदि आप एकांत के महत्व को नहीं समझते हैं तो जीवन में आप बहुत कुछ से वंचित रह सकते हैं। परमेश्वर के साथ अकेले में व्यक्तिगत समय बिताना बहुत महत्वपूर्ण है। प्रगटीकरण से पहले अकेलापन आता है। जब आप परमेश्वर के साथ निजी समय बिताने के महत्व को सीखते हैं, तब आप उन बदलावों पर आश्चर्य करेंगे जो आपके जीवन में होंगे और आप परमेश्वर की वस्तुओं में बहुत प्रभावी हो जाएंगे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। कभी भी परमेश्वर के साथ अपने निजी समय को हल्के में मत लो। शायद कुछ लोग हैं जो बार बार आपके दरवाजे पर आते हैं क्योंकि वे आपसे मिलना चाहते हैं या किसी न किसी वस्तु के बारे में आपसे बात करना चाहते हैं। चालाक बनो। यदि आप अपना अधिकतम समय दूसरों के साथ अनौपचारिक या व्यर्थ बातों में बिताएंगे और आत्मा के साथ सहभागिता में कम समय बिताएंगे तो आप जीवन में अधिक प्राप्त नहीं करेंगे। यीशु ने परमेश्वर के साथ एकांत के महत्व और सामर्थ्य को समझा। मत्ती अध्याय 14 वचन 23 में बाइबल कहती है, वह लोगों को विदा करके प्रार्थना करने को अलग पहाड़ पर चला गया
और सांझ को वह वहाँ अकेला था। हमारा आरंभिक वचन हमें दिखाता है कि वह इसे अक्सर करता था, परंतु यीशु जंगलों में अलग जाकर अक्सर प्रार्थना किया करता था। लूका अध्याय 5 वचन 16 NLT अनुवाद से आप पढ़ सकते हैं। हालेलुया। जब हर कोई उसका ध्यान पाने के लिए चिल्ला रहा था, तब वह प्रार्थना करने के लिए अकेले जंगल में चला गया। असल में एक बार वह प्रार्थना करने के लिए बचकर निकल गया और वे उसे खोज रहे थे। बाइबल कहती है, भोर को दिन निकलने से बहुत पहले वह उठकर निकला और एक जंगली स्थान में गया और वहां प्रार्थना करने लगा। तब शमौन और उसके साथी उसकी खोज में गए। आप पढ़ सकते हैं मरकुस अध्याय 1 वचन 35 से लेकर 36 में। हालेलुया। इसका अभ्यास करो। हर दिन परमेश्वर के साथ व्यक्तिगत समय बिताने का प्रयास करो। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। ये समय प्रार्थना का, आप जहाँ कहीं पे भी अपने पवित्र हाथों को उठाकर अपनी आंखों को बंद करके मेरे पीछे ये प्रार्थना कर सकते हैं। बोलिए, प्यारे पिता, जैसे ही मैं सहभागिता में आपके साथ समय बिताता हूँ, वैसे ही मेरे जीवन में आपकी महिमा की तीव्रता बढ़ जाती है। मैं महिमा से महिमा में बदल दिया गया हूँ। मैं विजय, दैवीय स्वास्थ्य और आशीषों का अनुभव करता हूँ। मेरा जीवन आपके दैवीय अनुग्रह, महिमा, सिद्धता, सुंदरता और सत्यनिष्ठा का एक प्रत्यक्षीकरण है। यीशु के नाम में आमीन। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आप अतिरिक्त अध्ययन पढ़ सकते हैं इफिसियों अध्याय 6 वचन 18, भजन संहिता अध्याय 1 वचन 1 से लेकर 3 और मत्ती अध्याय 6 वचन 6। हालेलुया। और आप एक वर्षीय बाइबल अध्ययन योजना में पढ़ सकते हैं योना अध्याय 4 वचन 1 से लेकर 26 और पहला राजा अध्याय 1। और 2 वर्षीय बाइबल अध्ययन योजना में आप पढ़ सकते हैं पहला कुरिन्थियों अध्याय 6 वचन 1 से लेकर 11 और नीति वचन अध्याय 4। हालेलुया। ये समय गवाही का, हम जोरदार ताली बजाकर स्वागत करेंगे हमारे गवाह का। धन्यवाद देते हो परमेश्वर का और पास्टर अजय सर का। धन्यवाद देते हो कि इनकी गवाही है कि इनके पैर में दर्द होता था और जैसे पास्टर ने सिखाया कि घोषणा करना बहुत जरूरी है और घोषणा के द्वारा ही इनके पैर का दर्द ठीक हो गया। और इनको रात में दर्द हुआ और उन्होंने घोषणा किया कि जैसे पास्टर ने बताया कि घोषणा करने से हर सब चीज संभव होती है और घोषणा करने के द्वारा इनके पैर का दर्द चला गया। इसलिए धन्यवाद देती हैं परमेश्वर का, उनके पास्टर आइजैक सर का धन्यवाद देती हूँ। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। गृहे पाप तुमाझा संगे आस माझ्यात करुणामय आस विराजमान मानक माझ्या ज्ञाने
पवित्र आत्मा, आत्मा, पवित्र आत्मा, आत्मा, पवित्र आत्मा, आत्मा, पवित्र आत्मा, नम्र बनवलस शिकवला, प्रीतीचा सुगंध पसरव, नम्र बनवलस शिकवला, प्रीतीचा सुगंध पसरव, आशिष दिलं अनुग्रह पण, फळात्म्याचे मी आणू, आत्म्या रे तूच माझो सहाय्यक असा, आत्म्या रे तूच माझी योग्यता असा, आत्मा, पवित्र आत्मा, आत्मा, पवित्र आत्मा, आत्मा, पवित्र आत्मा, आत्मा, पवित्र आत्मा, तू चांगलो तुझी करुणा महान, तुझ्या संगे मी जगतय, तू चांगलो तुझी करुणा महान, तुझ्या संगे मी जगतय, तू समाज शरणस्थान, विजय तुझ्यामध्ये होतय, मार्गात रक्षण माझा करता, पायाक ठेचून लागूक देना, मार्गात रक्षण माझा करता, पायाक ठेचून लागूक देना, आत्मा, पवित्र आत्मा, 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 आत्मा, पवित्र आत्मा. हालेलुया. रेझिक क्षेत्र आपल्या हातांक आपण सर्वांकडे उठवू शकतो. रेझिक बोशकला अजींत्र बोला त्या परमेश्वरासोबत अजींत्र लेखा शांत राहो. त्याची उपस्थिती महान असा आहे. सर्व शिखत लेखा बहुत शांत रे किती अजींत्र सिद्धो. हा परमेश्वरा तू दयावान असास, तू महिमेचे पिता असास, शांतीचे परमेश्वर असास. तुमच्यासारखं कोण नाही असा प्रभू. धन्यवाद, धन्यवाद पवित्र आत्म्यासाठी, धन्यवाद तुमच्या दिलेल्या वचनांसाठी, धन्यवाद त्या जीवनचा तुम्ही आमका उपलब्ध करून दिलास. धन्यवाद हो त्यांच्यासाठी. हा प्रभू सगळा जग तुमचा असा, जगातले सगळे देश तुमचे असत. प्रभू येशू सगळ्यांचा प्रभू असा, भारत येशू ख्रिस्ताचो असा. आम्ही सगळे तुमच्या हाताची रचना असो. धन्यवाद या वेळेसाठी जो तुम्ही आमका दिलास, की आम्ही तुझ्या वचनांका शिकतलो आणि पुढे वाढतलो.
आम्ही सांगतो परमेश्वरा, आम्ही तुमच्यावरती प्रेम करतो. आमची हृदय आभारान भरलेली असत. धन्यवाद देतो. आणि या प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकतास. हालेलुया. जोरात रडा घेतास. महिमा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर इच्छिता की येशू ख्रिस्ताचा चर्च असा ता एक प्रभावीपणाच्या आणि फलदायीपणाच्या स्थानात येऊ खया. परमेश्वर इच्छिता की त्याचा चर्च मॅच्युअर हो गया. परमेश्वर इच्छिता की आम्ही परमेश्वराच्या वस्तूंमध्ये वयस्थ हो गयो. आम्ही परमेश्वराच्या वस्तूंमध्ये पुढे जाऊ. परमेश्वर इच्छिता की आम्ही आत्मिक हो गयो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप गरजेचं असा की तुमका माहित असावं की परमेश्वर काय इच्छिता. तर परमेश्वर इच्छिता की आम्ही प्रभावी हो गयो. परमेश्वर इच्छिता आम्ही फलदायी हो गयो. परमेश्वर इच्छिता की आम्ही परमेश्वराच्या वस्तूंमध्ये पुढे जाऊ गयो. परमेश्वर इच्छिता आम्ही आत्मिक हो गयो. आणि तो सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी इच्छिता की आपण जगाचे आणि संसाराचे शिकार नको बनावयो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूपशे लोक असत जे परिस्थितींचे शिकार असत, परिस्थितींनी हरलेले असत. काय पण जगात होता त्यांचं जीवन अस्तव्यस्त होता. थोडस पण त्रास होता ते त्रासान जातात. तर परमेश्वर ना इच्छिना की येशू ख्रिस्ताचा चर्च थैसर असा खया. आणि चर्च कोण असा? मी आणि तुम्ही. परमेश्वर ना इच्छिना की त्याची खयची पण संतान परिस्थितींच्या नियंत्रणात असा नाही. तो इच्छिता की आमका माहित असावं की कायम काय आमका करूचा असा. तो इच्छिता आम्ही नियंत्रणात जगाक शिकू. प्रेज द लॉर्ड. आम्ही वयस्थ हो कयो. माझ्या सांगा आम्ही वयस्थ हो कयो. आम्ही वयस्थ हो कयो. खूपशी लोक काय असत मागे पुढे, कधी पुढे कधी मागे, कधी पुढे कधी मागे. पण परमेश्वराची आमच्यासाठी ही इच्छा नाही असा. तर चला आम्ही सुरू करतो एबीसीपद पहिला अध्याय आणि 15व्या वचनापासून. तर लक्षात ठेवा परमेश्वराची इच्छा काय असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराची इच्छा असा की मी प्रभावी हो गय, फलदायी हो गय. पण खूप जणांना नाही माहिती असं की परमेश्वर इच्छित की ते पुढे वाढत आहे. खूप जणांना वाटतं की ओ परमेश्वर त्यांचा वाईट इच्छिता. खूप जणांना तर वाटता परमेश्वर असा त्यांनी तुमचा रस्तो अडवून ठेवला असा. लॉर्ड तुका माहिती मी काय सांगतोय. जे लोक परमेश्वरावरच भांडतात असं बोलत, प्रभू तुम्ही माझ्या जीवनात ह्या वाईट कशा केलास. प्रभून काय नाही केलं. परमेश्वर इच्छिता की तुम्ही नियंत्रणात येऊ गयास. परमेश्वर इच्छिता तुम्ही पुढे जाऊ गयास. त्याची इच्छा असेल तुमच्या जीवनासाठी. तर कधीच नको विचार करू पुढे वाढणं तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा नाही असा. चला पुढे बघूया. ही पौल बोलता पौलाची ही प्रार्थना असा. ह्या कारणान मी पण त्या विश्वासाचो सुवार्ता ऐकान जी तुमच्या लोकांवरती प्रभू येशू ख्रिस्तावर असा आणि सगळ्या लोकांमध्ये प्रकट असा. तुमच्यासाठी धन्यवाद करूक नाही विचारणं आणि आपल्या प्रार्थनेत तुमका आठवून ठेवतोय. तर ही जी आपण बघतलो असो ती एक प्रार्थना असा. आता वाचला मी त्याला परत एकदा वाचच्या 15व्या वचन. कारण मी पण त्या विश्वासाचो सुवार्ता ऐकान
तुमच्या लोकांवरती प्रभू येशू ख्रिस्तावरती असा आणि सगळ्या पवित्र लोकांमध्ये प्रगट असा. नेक्स्ट, तुमच्यासाठी धन्यवाद करूक नाही विसरणार आणि माझ्या प्रार्थनेत तुमका आठवण ठेवतोय. म्हणजे आता जर आपण पुढे वाचतलो असो तर काय असा प्रार्थना. लक्षात ठेवा संदर्भ काय असा, ही प्रार्थना असा जी कोणी केल्यान पवित्र आत्म्यान पौलाच्या द्वारे. पौलान फक्त हेच प्रार्थना नाही केले नसतले, परंतु खूप सगळे प्रार्थना केले नसतले, पण परमेश्वरान या प्रार्थनेत समजल्यान एवढा गरजेचा समज की आमच्यासाठी देऊ. आणि लक्षात ठेवा पवित्र आत्मा ही प्रार्थना करता असा तर ही प्रार्थना कोणाच्या इच्छेक मेळ खात असतली, परमेश्वराच्या इच्छे. तरी आम्ही प्रार्थना बघतलो असो. प्रार्थना बघतो असो कोणाची प्रार्थना, पौलाची प्रार्थना कोणासाठी, इफिसीकरांच्या चर्चसाठी. आणि जर ही प्रार्थना एफिसीकरांच्या चर्चसाठी चांगली होती तर माझ्या आणि तुमच्यासाठी पण चांगली असा. हालेलुया. आमका काय दाखवता असा परमेश्वराची इच्छा. लक्षात टाकू वेळ लोकांना माका परमेश्वराची इच्छा नाही माहिती असा, बट तुम्ही बायबल वाचतालाच तुमका परमेश्वराची इच्छा दिसान येतली. पण परमेश्वराची इच्छा बायबलमध्ये लिहिलेली असा. खूपशे लोक ह्याच्यासाठी त्रासात असतात कारण ते फक्त जाणूक इच्छितात. माका जाणूक होया की परमेश्वराची इच्छा काय असा. किंवा माका जर समजला की परमेश्वराची इच्छा काय असा तर पूर्ण मी हृदयान पुढे जाऊ शकतोय. जर तुम्ही बायबल वाचता तर तुमका समजतले की परमेश्वराची इच्छा काय असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराची इच्छा रहस्य नाही असा. देव सांगा परमेश्वराची इच्छा रहस्य नाही असा. परमेश्वराची इच्छा बायबलमध्ये लिहिली असा. दुसरा सत्य नाही. तर नको सोयीत्र यो माका सांगा, कोणी माका सांगा परमेश्वराची इच्छा माझ्या जीवनासाठी काय असा. एवढेपणा असा. कारण जर तुम्ही परमेश्वराची इच्छा जाणून इच्छित तर बायबल वाचा. तसंच एक पोर्शन हा असा आम्ही काय जाणतो परमेश्वराची इच्छा काय का प्रार्थना असा. आणि ही एक प्रार्थना असा जी आत्म्यान केली आणि तीच प्रार्थना करू शकतो जी परमेश्वराच्या इच्छेत मिळेल. लॉर्ड. आणि तुमच्यासाठी धन्यवाद करूक नाही विसरणार आणि तुम्ही माझ्या प्रार्थनेत तुमका आठवण करतोय. तू काय करता असा प्रार्थनेमध्ये आठवण ठेवता असा. आता वाचूया काय असा प्रार्थना. चला की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा परमेश्वर. हालेलुया. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा परमेश्वर जो महिमाचा पिता असा तुमका आपल्या पूर्ण ओळखीत ज्ञान आणि प्रकाशाचा आत्मदेव गयो. मी आता हे काहीतरी शब्द जोडता असे कारण जर तुम्ही ग्रीक मध्ये जर वाचला त्याचा अर्थ तोच असा. ठीक असा त्यांनी काय सांगितले प्रार्थना. बोला प्रार्थना वाचतो आम्ही. कोणाची प्रार्थना. परमेश्वराची. कोणाची प्रार्थना. ऑब्विसली करता कोण असा पौल. पण हे शब्द त्याला कोणी दिले पवित्र आत्म्या. पवित्र आत्म्यावर तो प्रार्थना करता की आमचा प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर जो महिमेचा पिता असा तुमका आपल्या पूर्ण ओळखीत ज्ञान आणि प्रकाशाच्या आतमध्ये. नेक्स्ट की तुमचे मनाचे डोळे ज्योतिर्मय उभे की तुम्ही जाणूक होयास की सेवकाची आशा काय असा आणि पवित्र लोकांमध्ये त्याचा राज्याचा महिमेचा धन कसा असा. त्याचा राज्याचा महिमेचा धन कसा असा आणि त्याची सामर्थ्य आम्ही जे विश्वास करतो त्याच्यात किती महान असा. त्याच्या शक्तीच्या त्या प्रभावाच्या त्या कार्याच्या अनुसार जा त्यांनी ख्रिस्तात केल्या ते किती एका मेलेसून जिवंत करून स्वर्गाच्या स्थानात आपल्या उजवीकडे बसवल्या. बसवलो शब्द तर कमी आहे बोलला असं कारण माझ्या हिशोबाने बसवलो शब्द हा येऊ होतो. त्यांनी बावीसच्या शेवटी लिहिलं असं. ठीक आहे ना. बावीसच्या शेवटी त्या कधून कथा बसलेलो शब्द दिसतलो. पुढे वाचूया. सगळ्या प्रकारच्या प्रभुता सामर्थ आणि त्याच्या प्रत्येक त्या नावाच्या वरती त्या फक्त ह्या युगामध्ये पण येणाऱ्या युगात पण घेतल्या जाताला बसवल्या. समजलं. मी बसवल्यावर हसून उचलून थय ठेवलंय. तुमका व्यवस्थित समजा भया. तिथे लोक असत माझ्यासोबत. मला विश्वास आहे की तुमका आता नाही समजणार असं काय तशात कारण मला वाटतं जर मी फास्ट जातो तर मी हळूहळू वाचूया. जाऊया 17 थोडा हळूहळू जाऊया की आम्ही काही गोष्टी बघू शकतो व्यवस्थित. तर प्रश्न असा की परमेश्वर शेवटी कशा केवढा इच्छिता की आमका ह्या सगळं आता समजा गोया की आम्ही आता वाचतो. परमेश्वर इच्छित की आमच्याकडे काय असा गोया परमेश्वराचा पूर्ण ओळख असा गोवी आणि परमेश्वराच्या वेदांक आणि रहस्यांक आम्ही समजा गोयो. तू इच्छित की आमच्याकडे असा गोया की आमचं प्रभू येशू परमेश्वर जो महिमेचा पिता असा तुमका आपल्या पूर्ण ओळखीत. कोणाच्या ओळखीत. परमेश्वराच्या. कोणाच्या ओळखीत. लो असंच काय हळूहळू वाचत लिहिलं असा
की आमच्या प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर जो महिमेचो पिता असा तुमका आपल्या ओळखीत. तर ह्या आपला कोण असा? परमेश्वर. आपल्या परमेश्वराच्या ओळखीत. जर हळूहळू वाचा बायबल असं शिकडी का ना. आमच्या प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर जो महिमेचो पिता असा तुमका आपल्या ओळखीत. आपला कोणासाठी असा? परमेश्वरासाठी. तुमका आपल्या ओळखीत. आणि ओळख पूर्ण ओळख, खोल ओळख, आतमधली ओळख, घनिष्ठ ओळख. ती ओळख नाही की फक्त वाजू कोणतं तुम्ही नाव ओळखतोय. नाही, तू काय सांगता? खोल ओळख. तुमच्याकडे काय असा वया भेदांमध्ये आणि मध्ये अंतर्ज्ञान होया. आणि प्रशाच्या आत्म्याचा असत तुमका दुसऱ्या वर्जन मध्ये ग्रीक मध्ये भेटतले की महिमेचो पिता तुमका आपल्या पूर्ण ओळखीत. काय इच्छिता? ज्ञानाने प्रकाशाच्या आतमध्ये येऊ गयो. परमेश्वर ह्या इच्छिता. म्हणजे परमेश्वराक खोल पूर्णपणे जाणणं संभव असा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कशा प्रकारे जाणणं संभव असा. तर खूप जणांना नाही माहिती की परमेश्वराक आपण पूर्णपणे खोल जाणू शकतो. पण तू सांगता असा की तुमका आपल्या पूर्ण ओळखी परमेश्वराक पूर्णपणे जाणणं काय असा? संभव असा. म्हणजे जर परमेश्वराक जाणणं संभव नसता तर परमेश्वराने प्रार्थना नाही केली नसती. लिहिलं असा की परमेश्वराच्या पूर्ण ओळखीत ज्ञान आणि प्रकाशाचं आत्मा देत. परमेश्वराच्या किती इच्छिता इथे ह्या प्रार्थना आमच्यासाठी लिहिल्या. प्रभू येशू परमेश्वर जो महिमेचा पिता असा तुमका आपल्या पूर्ण ओळखीत खोल ज्ञानात काय करीत? ज्ञानाने प्रकाशाचो आत्मा देत. ज्ञानाने प्रकाशाचो आत्मा देत. कोणाच्या ओळखीत? कोणाच्या ओळखीत? बोला परमेश्वराच्या ओळखीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला पुढे मिळाल्यानंच बळबळवाच्या पुढे समजताला. आणि तुमच्या मनातले डोळे ज्योतिर्मय हो गए. मनातले डोळे म्हणजे काय? समजायचे डोळे. लिहिला पण असा द आयज ऑफ युअर अंडरस्टँडिंग. सांगता तुमचे समजायचे डोळे म्हणजे तू काय सांगता? तुमच्या आत्मिक समजायचे डोळे. आत्मिक समजायचे डोळे. आत्मिक समजायचे डोळे ज्योतिर्मय हो गए म्हणजे प्रकाशान भराक होय. म्हणजे प्रकाशान भराक होय. प्रकाशान भराक होय. समजतं तुमका? म्हणजे काय हो गया तुमका हे गोष्टी समजाक होय. तू ना सांग ना की फक्त थोडंसं प्रकाश हो गयो. तू काय सांगता? प्रकाश हो गया म्हणजे काय हो गया? प्रकाशान भराक होय. तो एक बोलता एनलार्जमेंट बद्दल असताना कशी एक गोष्ट तुमका दिसत नसता तुमका बघूची असता तर तुम्ही म्हणता थोडीशी अजून लाईट मारा. तुम्ही बघलं त्या काही लोकांना काम करत असताना त्यांना जास्त बारीक ते बघूच असं ते अजून ते फोकस करतात. किती लोक समजता असं गेला असताच ना काही गोष्ट जरी वाढची असतात आणि तुमका अजून खोलपर्यंत त्याच्यात जाऊचा असतात तुमका जास्त प्रकाश लागतात. किती जणांका माझी गोष्ट समजता असं प्लस कधी काय लागतं प्रकाश. तो काय सांगता असं कारण ह्या गोष्टी खूप खोल असत. तो काय सांगतो तुमचे समजे डोळे काय असा होय? प्रकाशान भराक होय. खूप सारं काय हो गयो? प्रकाश हो गयो. काही गोष्टी असत जे कमी प्रकाशात समज नाही तर नाही असत. काय करू लागतं? जास्त प्रकाशात दाखवूच लागतं कारण ती वस्तू थैसर दिसाक होई. त्याच्यानंतर खूप वेळ होता की असा की मोबाईल पर्यंत जसं कोण तुमका टेक्स्ट पाठवता यु नो आणि तुमका समाधान तुम्ही काय करतास? एनलार्ज. तुमका समजता असं जेव्हा एनलार्ज करता तुमका समजता की आतमध्ये काय असा तो ताच सांगता असा तुझी समजी डोळे काय असा होय? पसराक होय. म्हणजे डोळे काय असं होय? पसराक होय की तुमका ही गोष्टी काय असो काय व्यवस्थित समजाक होय. खोलतीन समजाक होय. त्यांना समजता तुम्ही समजा वयात बाजू का कोण राहतं? मिस्टर शर्मा राहतात. कोण मिस्टर शर्मा? राघव शर्मा, रोहित शर्मा, कोण शर्मा? किती वय असा खय काम करतं त्यांचं लग्न झाला काय नाही झाला तुला असत की नाही? खयच्या गावातले असत तरी आई बाबा कोण असत? तो काय सांगतो तुमची जी परमेश्वराची ओळख असा ती काय होई? वाढवाक होई. पसराक होई. परमेश्वराचं ज्ञान सीमित नको असा काय विचार करून बघ. त्यांनी लिहिला सगळ्या प्रार्थना असत. समजे डोळे काय असं होय? ज्योतिर्मय हो गए. काय हो गया? प्रकाशाची एक पूरी हो गयो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या परमेश्वराचं ज्ञान असा होया काय हो गया? विकसित हो गया. पसराक होया. तुमका परमेश्वर व्यवस्थित समजाक होयो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असंच का माझ्यासोबत? बाजूला बोला तुमचे समजायचे डोळे पसराक होय. पुढाक होय. समजलं तुमका काय होता? खूप काय असा होय सर का समजण्यात 2 वर्ष लागू शकतात. प्रेज द लॉर्ड. काय असत होय सर
मी प्रयत्न करतले की 2-4 संडेत आपण समजू काहीतरी थोडासा लॉर्ड. आणि बाकी मी प्रार्थना करतलं की तुमचे समजे डोळे काय होतीत, उघडतीत, पसारतीत. प्रेज द लॉर्ड. खूप काय असा त्यात माहिती आहे तुमका. आता तुम्ही बायोस्कोप घेतलास माहिती ना, बायोस्कोप काय बायोस्कोप असत तुमका आता हयसून थंयपर्यंत दिसतला, काय असत ते तुमका थंयसून चंद्रापर्यंत पण दिसतला. माहिती ना एवढे मोठे असतात ते. आणि गुगल मॅप पण माहिती ना, गुगल मॅप पण सॅटेलाइट तुमच्या घरात पण आतमध्ये काय ठेवलं असं आपण सांगता. आता तुम्ही जर गुगल मॅपला जर एनलार्ज करत गेलास माहिती ना, किती का माहिती गुगल मॅप माहिती असं ना, जर करत असतं तर बॉट पसरत होतं, पसरत जाता परत देश दाखवता, मग शहर दाखवता, मग गाव दाखवता, मग गल्ली दाखवता, नंतर तुम्ही तुमच्या घरावर उभे राहून तुम्ही जर हात हलवला तरच आपण दाखवत होतो. आता काय होत जाता, पसरत जाता. काय होत जाता, पसरत जाता. त्याला तुम्ही सांगतास ओ मी भारत देशाचो ना, तर तुम्ही काय म्हणतास ओ घरापर्यंत पोहोचला असस. प्रेज द लॉर्ड. तो काय सांगतो तुमच्या परमेश्वराचं ज्ञान असा तर काय हो काय पसरत जाऊ काय, हे का थांबायचा नाही असा. खूप मोठी गोष्ट असा आहे सर. परमेश्वराचं तुमचं ज्ञान असं तर काय हो गया सटीक होत जाऊ काय, काय हो काय सटीक. तुमच्याकडे सामान्य ज्ञान नको हो गया, तुमच्याकडे ज्ञान काय हो गया पसरत जाऊ गया, वाढत जाऊ गया. समजला तुमचा अर्थ काय असा आहे सर, की तुमचे आत्मिक समजे डोळे काय हो गये उघडत जाऊ गये. ही तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा असा, पण खूप जणांची इच्छा नाही असा. खूप जणांची इच्छा काय असा, ओ घर मोठा होत जाऊ गया, गाडी मोठी होत जाईल. परमेश्वराची इच्छा ही तुमच्यासाठी नाही असा. परमेश्वराची इच्छा काहीतरी दुसरीच असा. परमेश्वराची इच्छा की तुम्ही त्याच्या ओळखीत काय हो गया ओढत जाऊ गयास. जर तुम्ही परमेश्वराच्या पसरत जातालास तर तुमका नाही वाटत की तुमच्या विरुद्ध कोणतरी असा, तुमच्या विरुद्ध कोण पॉलिटिक्स करता असा. पण तुमका समजतला की ओ फरकच नाही पडणार कोण काय करता असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला समजतलं की तुम्ही किती मोठे असास, तुम्ही सगळ्यांना प्रेम करूक लागतलास, रडायची हिंमत नाही होती तुमची. आता 2-4 आठवड्यापूर्वीची गोष्ट असा, मी लिडरसाठी प्रार्थना करत होते हात ठेवून. बघतो ना आपण मीटिंगमध्ये लोक पडा होते, तर एक लीडर असा गोरेगावची, ती आपली छोट्या मुलांसोबत इलेली. त्यापासून ती मुलगी माका बघता तेव्हा ती रडाक लागता. कशा कारण ती म्हणल्या अरे हटवतात सगळे लोक पडतात. लोया तिथं काही गोष्ट समजता असा रडता असं कशा, कारण तिनं कधी बघितल्या ती समज काय असा काहीतरी वेगळी झाली असा. लॉर्ड तू काय सांगतो तुमचे समजे डोळे काय असा गये पसरत जाऊ गये, तुमचे समजे डोळे पसरत जाऊ गये, तुमचे डोळे पसरत जाऊ गये, तुमचे डोळे पसरत जाऊ गये. प्रेज द लॉर्ड. समजतास ना तुम्ही, तुमचे डोळे काय हो गये पसरत जाऊ गये. तुमका फरक नाही पडायचं कोण तुमच्याबद्दल काय विचार करता, कारण विचार करून बघा ती मुलगी मी प्रार्थना पण नाही करू शकते. मी कधी मुलांच्या वरती हात ठेवून प्रार्थना नाही करणार. कधी मुलांसाठी मी प्रार्थना करेन, मुलं माझ्या माका भियातात. ह्याच्यासाठी कोणाकडे भांडणं पसंत नाही असा, कारण जर मी भांडलं तर मी मारतालास, तर बेटर असं मी तुमच्याकडे नाही भांडण. कारण माझं भांडणाचा अर्थ असा, मी जर फक्त बोललोय जरी प्रभू माझा शत्रू असा, तर सगळे स्वर्ग तुमचं जीवन संपवण्यासाठी तुमच्या मागे लागतले. मी इच्छित पण नाही विचार करू शकत नाही. या कोणी माझा शत्रू असा, कोणी माझं वाईट इच्छिता, जर कोणी माझा वाईट इच्छित जरी असलो तरी मी म्हणतले प्रभू तिची बुद्धी बदला होई. प्रेज द लॉर्ड. विचारच नाही करू शकत नाही कोणी माझ्याबद्दल वाईट विचार करू शकता. मी उलटो वाईट विचार करू नाही, मी नाही विचार करू शकत नाही. मला माहित आहे परमेश्वराची ओळख माझ्या हातमध्ये असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा कोणाशी वाईट नाही असा, कोण माझा शत्रू नाही असा, आणि कोणामुळे माझा काम मी करणं बंद नाही करूचोय. नाही की तुम्ही चर्चमध्ये येलास आणि मग तो बळीत मारलास आणि या नाही की मी चर्चमध्ये नाही येतलंय कशाक नाही यायचंय. ते लोक असं ते मग शिवे घालतात. थोडाच ना मी काही चर्चमध्ये येऊ बंद केलंय की तू कोण तुमच्यावर भांडण केलं आणि तुम्ही चर्चमध्ये आलं, मी आता चर्चमध्ये नाही यायचंय. तुमचे डोळे उघडणं बाकी असं. तुम्ही अजून काय हसास समजमध्ये लहान. आता खूप वेळा आमचा ना ऐकला आता तर त्या पुरेसा सोडूसाठी तुम्ही काय असास समजेत लहान. तुम्हाला आता उठणं अजून थंय जा, आता मी नाही येतलो. तुम्ही परमेश्वराबद्दल काय नाही जाणणार. मग जर तुम्ही छोट्याच्या गोष्टींनी कंटाळलास तर तुमच्यावर परमेश्वराबद्दलची ओळख काय होती, लहानांची ओळख. लॉर्ड तो काय सांगता तुमचे समजे डोळे काय होत जातले प्रकाशमान होत जातले. सांगा तुमचे समजे डोळे प्रकाशमान होतले पसरत जातले.
समजलं काय होतं त्याला एनलार्ज. आज तुम्ही परमेश्वराला एवढा ओळखतास, उद्या किती ओळखा एवढा, परवा किती ओळखा एवढा, पुढच्या दिवशी किती ओळखा एवढा, किती ओळखा एवढा. तुमचं काय होत परमेश्वर ज्ञान कायम वाढत जात. की तुमच्या समोर कोण कोण तुमचा शत्रू असा. प्रेज द लॉर्ड. तुमच्याबद्दल काय वाईट सांगता ते सांगा. कोण माझ्याबद्दल काय वाईट सांगता ज्ञान नको घेऊ तुम्ही. प्रेज द लॉर्ड. तर ज्ञान घ्यायचं तर कोणाचा घ्यावा? परमेश्वराचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला परमेश्वराच्या ओळखीत डोळे काय होत जातील, समजे डोळे काय होत जातील, पसरत जातील. प्रेज द लॉर्ड. आता समजूक सुरू आला तर तुमच्या मनाचे डोळे, तुमचे समजेचे डोळे प्रकाशमान होतील. तुम्ही जाणा की त्याची सेवकाईची आशा काय असा आणि पवित्र लोकांमध्ये राज्याचा धन कसा असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो एवढा कशा इच्छिता, तो एवढा कशा इच्छिता की आमच्यासोबत असं हो गया. कारण खूपचे लोक असतात जे कायम त्रासात राहतात. एका त्रासून गेलो का दुसरं त्रास त्यांच्याकडे कायम ना काय ना काय होत राहता. कधी पण त्यांना भेटा काय ह्या चालू असा, आणि ते परवा भेटलास ह्या चालू असा. त्याची त्रास संपणतच नाही. हे अशा प्रकारे असा की मुलाक ताप इलो, दुसऱ्या मुलाक ताप इलो, नंतर नवऱ्याक ताप इलो, नंतर मॅडम मला ताप इलो, नंतर परत मुलाक ताप इलो. त्याचे जीवन हयसून त्रास संपलो थैसून सुरू झालो, हयसून त्रास संपलो थैसून सुरू झालो. त्यांच्या पूर्ण जीवनात त्रास भरलेलोच असा. जेव्हा पण त्यांना विचारा कशा असास, ते त्याच सांगतले काय त्रास चालू असा त्यांना. तिथं संधी शोधतात कधी पास्टरांसोबत अर्धवास भेटलो कधी सगळे त्रास सांगतलं. त्यांच्या जीवनात त्रास संपणतच नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वर इच्छिता की तुमच्या हे सगळ्या गोष्टी समजा होय की तुम्ही प्रत्येक त्रासाक हरवू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक त्रासाक संपवू शकतात. परमेश्वर नाहीच ना की तुमचं जीवन त्रासानं भरलेलं असं काय. प्रेज द लॉर्ड. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करूचं लागतं, ह्या गोष्टींका जाणूचा लागताला. बोला तुमचे समजेचे डोळे, बोल तुमचे समजेचे डोळे. कोणाचे समजेचे डोळे? पास्टरचे समजेचे डोळे. पास्टर आमका नाही समजत, मग ते तुमका मी नाही समज नाही. तुमका प्रभूक समजते, तुम्ही का असाच. प्रेज द लॉर्ड. तुला पास्टरांका त्यांचा त्रास समजाक नाही, माका समजाक नाही. तुमका माहिती माझे डोळे किती मोठे असत, समजेचे डोळे किती मोठे असत. तुम्ही हशात जरी तुम्ही सांगितलं तुम्ही काय विचार करतास, ते समजे डोळे एवढे मोठे असत. तुम्ही असा केलास तरी मी सांगितलं काय विचार केलास तुम्ही आता. कारण मी काय करू शकते, मायक्रोस्कोपने पूर्ण सगळं समजू शकते. समजेचे डोळे जे प्रकाशमान हो की तुम्ही जाणा की त्याची सेवकाईची आशा काय असा. कोण जाणू कयो, कोण जाणू कयो? आम्ही. जाणूचा कोणाचा असा? आमका. त्याची सेवकाईची आशा काय असा आणि पवित्र लोकांमध्ये त्याचं महिमेचं धन कसं असा. नेक्स्ट. आणि त्याची सामर्थ. ओ बॉय ओ बॉय ओ बॉय, दिस इज ह्यूज. आणि त्याची सामर्थ आमच्यात जे आम्ही जे विश्वास करतो किती महान असा. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. वा वा वा. आताच तुम्ही तर येशू ख्रिस्त ह्याच्यासाठी दिलो कशा किलो, कारण आमका काय बनव चॅम्पियन. प्रेज द लॉर्ड. काय बनव चॅम्पियन. त्याच्यासाठी नाही आलो की हो काय आमका एखादा असून काढून दुसऱ्या तासात वाट बघित राहतो कधी येतली. फास्टर मी भरपूर लोकांना प्रार्थना करतोय, हे ओलं त्रास संपलो, आता पुढची ओलं येतली तेव्हा सांगतालय. म्हटले पुढची कशाक येतली, कशात तुम्ही वाट बघता असाच आशा करतास पुढची त्रास येतलो, कशात तुम्ही वाहनांसाठी तयार होतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला येशू ख्रिस्त ह्याच्यासाठी दिलो की आमका चॅम्पियन बनायत. काय बनायत? चॅम्पियन. प्रेज द लॉर्ड. समजे डोळे काय होतील, उघडतील, पसरतील, वाढतील, विकसित होतील. प्रकाशमानचा अर्थ काय असा, तो प्रकाशमानचा अर्थ काय असा, खूप मोठा असा. प्रेज द लॉर्ड. काय सांगता? ओ त्याची सामर्थ्य, ची सामर्थ्य आमचे जे विश्वास करतो त्यात किती महान असा. हालेलुया. त्याची सामर्थ आम्ही जे विश्वास करतो त्यात किती महान असा. होतली ऐकतास, सामर्थ महान असा का महान होतली, महान असा काय होतली विचारते. महान असा काय होतली, स्वर्गाचा तलस तेव्हा महान होतली का आत्ता असा. जनागावाची गोष्ट समजतली. ही सामर्थ आता असा काय होतली असा, येतली असा, उद्या येतली.
तुम्ही चांगली कामं केल्यास तर येतली, वाईट कामं केल्यास निघान जातली. हा लिहिलं असं काय काय सांगतो म्हणजे समोरचे डोळे प्रकाशमान होतील आणि तुम्ही जाणा की त्याची सेवकाची आशा काय असा, पवित्र लोकांमध्ये त्याच्या राजाचा धन कसा असा, त्याची सामर्थ्य आमच्यात बोला माझ्यात विश्वास करतात. काय तुम्ही येशूत विश्वास करतास, लोक विश्वास करतास, तुझ्यामध्ये सामर्थ्य असा का येणार आहे असा समजतं असं काय लिहिलं असं असं त्याची सामर्थ कोणाची सामर्थ, माझी सामर्थ कोणात आमच्यात म्हणजे कोण, प्रधानमंत्रीत जो खूप शिकलेला त्याच्यात ही सामर्थ जे विश्वास करतात. नको सांगू हो आमचं शेजारी तर विश्वास करणार नाही पण त्याच्याकडे पैसे खूप असा, ती सामर्थ नाही तुमच्या हातमध्ये असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्रास ह्यो असा की खूप जणांना माहितीच नाही की त्यांची सामर्थ्य असा वाटतं ते पूर्ण खाली असत, वाटणार नाही त्याच्यामध्ये काहीतरी असा त्याची सामर्थ. आम्ही जे विश्वास करतो किती महान असा. प्रेज द लॉर्ड. बोला त्याची सामर्थ माझ्यात जो विश्वास करतोय कसा त्या धर्माच्या विषयात ना असा बोले ओ चष्मे जातलो एका धर्मासून निघून दुसऱ्या धर्मात जातलो ना, ही गोष्ट कशात असा सामर्थ्याच्या विषयात ती सामर्थ आम्ही जे विश्वास करतो याच्यात किती महान असा, त्या शक्तीच्या प्रभावाच्या त्या कार्याच्या अनुसार नेक्स्ट त्यांनी ख्रिस्तात केल्यान त्या मेलेल्यातून उठवून स्वर्गाच्या स्थानात आपल्या उजवीकडे बसवल्यान. मला मी बसवले असं खाली लिहिलं कशाक लिहिलंय सेंटेन्स काय होईल पूर्ण होईल ठीक आहे समजलं ना, किती समजतं असं बसवलंय कशाक जोडलंय बसून उठवून समाजाक वया उजवीकडे थांबले. आता बसवलं म्हटलं तर सेंटेन्स काय आलो पूर्ण समजतला, पुढची गोष्ट आम्ही समजतलो. तर त्यांनी केल्यान त्या मेल उठवून स्वर्गात आपल्या बसवल्यान. 19 किती महान असा बोला किती तर त्यांनी काय सांगितलं ते सामर्थ किती महान असा. तर प्रश्न असा किती महान असा का सेंटेन्स त्यांनी काय किती महान असा ते प्रश्न असा किती महान असा गोष्ट समजता. अरे तू किती महान असास तर किती महान असास बोल किती महान असा तर प्रश्न असा किती महान असा तो सांगता असा की सामर्थ किती महान असा. ते लक्षात ठेवून बघा आपण प्रश्न विचारत बघतो सामर्थ किती महान असा किती महान असा परत आणि त्याची सामर्थ आम्ही जे विश्वास करतो त्यात किती महान असा, त्याच्या शक्तीच्या प्रभावाच्या त्या कार्याच्या अनुसार त्यांनी ख्रिस्तात केल्यान मेल्यासून जिवंत करून स्वर्गाच्या स्थानात आपल्या उजवीकडे बसवल्यान. काय सांगता असा ती सामर्थ येशू मेल्यासून जिवंत केल्यान तीच सामर्थ असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ती सामर्थ जी ज्यात मी काम करता ती कशी सामर्थ असा जिने येशू ख्रिस्ताक जिवंत केल्यान. कसो मी या सामर्थ्यासोबत आजारी पडा शकते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कसं माझ्या पायात दुखा शकता, डोक्यात दुखा शकता, कशी माझे डोळे खराब होऊ शकतात त्यासोबत ह्या नाही होऊ शकणार कारण जर सामर्थ जर माझ्यामध्ये काम करता ह्याच सामर्थ असा जर ज्याने येशू ख्रिस्ताक जिवंत केल्यान ती सामर्थ जर मेल्याक जिवंत करू शकता तर माझ्या किडनीक बरी करू शकता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या हृदयाक तर बरी करूच शकता. हालेलुया. माझ्या पायाची दुःख घालवू शकता. हालेलुया. बोला मी सामर्थ्यान भरलेलो असोय, मी सामर्थ्यान भरलेलो असोय, मी महान सामर्थ्यान भरलेलो असोय. ही सामर्थ्य किती महान असा की काय केलं मेलेल्या येशू काय केलं जिवंत करून बघा. की तो काय चिरतो सकाळपासून कशा केवढी प्रार्थना करता असा चिता की आम्ही या गोष्टी समजू या गोष्टी जाणू मध्ये काय असा ख्रिस्ती होण्याचा अर्थ काय असा. ख्रिस्ती होण्याचा अर्थ नाही असा की जो चर्च जाता आणि बायबल वाचता. ख्रिस्ती होण्याचा अर्थ काय असा तो घेणी भरलेलो असा सामर्थ्यान. ही सामर्थ छोटी मोठी सामर्थ नाही असा, ही सामर्थ काय असा महान सामर्थ एवढी महान की काय केल्यान मेलेले येशू काय केल्यान जिवंत केल्यान. हालेलुया, हालेलुया. सामर्थ्याबरोबर माका काय फरक नाही पडणार कशी सरकार येतं कशी सरकार नाही ना. सामर्थ्याने मागा फरक नाही पडणार कोण माझ्याबद्दल चांगला विचार करता कोण माझ्याबद्दल वाईट विचार करता. सामर्थ माझ्याकडे असा ती खूप मोठी असा. हालेलुया. ही सामर्थ काय असा खूप मोठी असा. ही सामर्थ काय करता म्हणजे जिवंत करता. ग्लोरी. सामर्थ कोणाच्यात मध्ये काम करता आता माझ्यात मध्ये काम
करता ग्लोरी करूची असा काय करता असा आता काय करूची असा आता असं काय करूची असा माझ्यामध्ये महान सामर्थ्य काम करता माझ्यामध्ये महान सामर्थ्य काम करता असा माझ्यामध्ये महान सामर्थ्य काम करता असा ती महान की मी काय केल्यान जिवंत या सामर्थ्याबरोबर मी नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया मध्ये काय काम करता महान सामर्थ तुम्ही प्रार्थना करतास ओ प्रभू काहीतरी करा ओ प्रभू काहीतरी करा प्रभू काहीतरी करा काय काय नाही व्हायचं असं चला आता यो फोन असा आहे ना आता यो फोन मी एका दिलंय आता मी हवे बरोबर प्रार्थना केलंय प्रभू फोन करा कधी माझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे त्याला कधी आहे त्याला सिम्पल मी आता फोन एका दिला असेल प्रभू प्रार्थना करते प्रभू काहीतरी करा फोन करा कधी उत्तर आहे त्याला या प्रार्थनेचं अरे उत्तर देवा ना कधी येता विचारते मी कधी प्रार्थनेचं उत्तर येताला मी रोज उरण प्रार्थना केलं प्रभू काहीतरी करा प्रभू फोन करा ते प्रार्थनेचं उत्तर येताला नाही त्याला फोन माझ्याकडे आणि फोन कोणाक दिले मी प्रार्थना प्रभू काहीतरी करा प्रभू तुला मी करू सामर्थ्य तुका दिलंय आता प्रभू करू का तुम्ही करा पण करताला आता काम तुम्ही का प्रभू खूप जण हो पास्टर प्रभू आमची प्रार्थना नाही ऐकना म्हटलं आता प्रभू प्रार्थना नाही ऐकना समजलंच नाही की तुमच्या असं तुम्ही प्रभू करा तर प्रभू तुम्ही करा तुमच्याकडे असा कामात कोणाकडे असा आता सगळ्यांना झटकू लागलो असं बघतात की सगळ्यांना काय लुटलंय मी ते लिहिलं प्रभू काहीतरी करत मग आम्हीच काहीतरी करू कामात कोणाकडे असा तर प्रभू करतालास का तुम्ही करतालास हॅलो आता आवाज हलकी झाली ना आता विचारच करू नाही हां कसं झालं एवढ्या जेवणात प्रार्थना करत रोज सकाळी उठून प्रभू कर खेळडो बनवला काय हां तिने सांगितलं तुमचे डोळे काय हो काही उघडा काही येडेपण असून बाहेर यावं प्रेज द लॉर्ड तुमच्या प्रार्थना जे तुम्ही करा त्याचे कसले होते येडेपणाचे काहीतरी करा प्रभू तुला सामर्थ्य दिली गेली असा करतो लोक कोण हो काय तुम्ही आवाज पण नाही ना करताला आता का प्रभू तुमचे ते सगळे प्रार्थना प्रभू काहीतरी करा त्यांचं काय ना उत्तर यावचं आता त्या डीला पण नाही अजूनपर्यंत तुमच्याकडे तुम्ही बापी असास म्हणून प्रभू तुमचं ऐकणार नाही असा प्रभू म्हणता ऐकतर तर मी असं तर असतं तूच सामर्थ्य कोणाच्या हातमध्ये असा तुझ्या हातमध्ये कारण असा आम्ही सांगितलं परमेश्वर काय इच्छिता तुम्ही प्रभूच्या वस्तूत काय होयास वाढा कोयास तर तुमका माहिती नाही की तुमच्या हातमध्ये काय असा तर तुम्ही त्याला वापरूचाच पण नाही तुम्ही जन्मला असता तुम्ही हातांबरोबर जन्मलेलास तुम्ही पायांबरोबर जन्मलेलास वाटत नाही का तुम्ही कधी पायावर तुमच्या चालू शका होतास पण जेव्हा तुम्ही आसपास तुमच्या लोकांकडे बघत होतास तर तुम्ही म्हणतास वाव ती मोठं चमत्कार असा माहिती तुमका की तुम्ही तुमच्या हाताने खाना खाऊ शकत होतास तुम्ही बाबा बघितलं असं म्हणतास अच्छा मी पण करू शकतो आणि तुम्ही शिकवले तुम्ही तुमच्या हातांचा वापर कसं करू शकता तुमचं जर चालतं मम्मी तुमचं जेवण भरत असती तुमचं चालतं तुम्ही अजून आईच्या बदरात असताच तुम्ही अजून वेगळे मम्मी मांडीवर किंवा मम्मी बुद्धिमान होती तुझ्या बाहेर चल खूपशे लोक असे असत ते कधी आपल्या पायावर उभेच नाही रावले सकाळी उठान प्रभू काहीतरी करा म्हणता सामत तुझ्याकडे असा प्रेज द लॉर्ड सामत कोणाकडे असा प्रभू करतो का तुम्ही बोला माझ्यामध्ये महान सामर्थ्य काम करता असा माझ्यामध्ये महान सामर्थ्य काम करता असा प्रेज द लॉर्ड सामत कोणाच्या हातमध्ये असा तर काम कोण करताला खूपशे लोक असत या आधीपर्यंत प्रार्थना केल्याने किती निराश झाले असत प्रभू तुम्ही नाहीच असास कारण त्याला माहिती नाही की प्रभू काम कसं करता प्रेज द लॉर्ड हा तुमच्या हातमध्ये जे योग्य त्याचं काय करतं नाही असा याचं खेळाशी अर्थ असा की तुमच्या हातमध्ये जी सामर्थ्य असा काय होता काय केल्यान आपल्या उजवीकडे बसवल्यान नुसतं खय बसलो असा उजवीकडेचा अर्थ काय असा सामर्थ्याकडे काय की उजवीकडेचा अर्थ आहे उजवीकडे असताना ह्यो माझो उजवा हात असा
ना उजवा हात काय इम्पॉर्टंट असा माणूस. हॅलो, उजवा हाताचा अर्थ काय असता? इम्पॉर्टंट माणूस का उजवा हात? तिने सांगितलं मी एका उजव्या ठिकाणी बसवलंय. तिने काय आणल्यान? इम्पॉर्टंट जागेवरती. इम्पॉर्टंट नको बघू की हो सिंहासन परिषदेवरती परमेश्वर बसलो असा आणि बाजूक चेअर लागली येशू ख्रिस्ताची. काही लोकांका हे दर्शन पण येतात. बोल पास्टर मी रात्री दर्शन बघितलंय. हां, प्रभू बसलेलो आणि बाजूक येशू ख्रिस्त बसलेलो. म्हटले हां तुमचं दर्शन एकदम खराब होता. तुम्ही बंद दुर्बिणीने बघितला असं असताना मी बंद दुर्बीण चंद्र बघून येलो. बघून येलास दुर्बीण तर बंद होती. हालेलुया. मी फोन चार्जिंग लावला आणि तुला हां तर चार्जच नाही झालो. भाऊनी बटनच चालू नाही केल्यानी. तर काही लोक असे असतात. आम्ही बघितलं, आम्ही स्वर्गात बघितलं. ती मरियम थाय होती आणि बसलेली होती. मी म्हटलं तुमची दुर्बीण बंद होती. बंद दुर्बीणची दर्शन असत हे. प्रेज द लॉर्ड. दुर्बीण बघतोस तर असं काही एक दिवसान नाही ना असता. लोक येतात चर्चमध्ये पण नाही होतं. हो ती बहीण इली आणि तिने आपली साक्ष दिल्यान, दर्शन बघितल्यान आणि ते रडावतो. हो गुडघ्यावर बसान परमेश्वराच्या समोर. मी म्हटले बंद होती दुर्बीण, खराब दुर्बीण होती. त्याच्यात माहित नाही खायची पिक्चर चालू होती. प्रेज द लॉर्ड. स्वर्गातली तर नव्हती ही पिक्चर. दर्शन स्वर्गातला नव्हता. हो प्रत्येक दिवशी सांगितलं हो मी दर्शन बघितलंय. काय दर्शन बघितलं? खऱ्या दर्शन खायचं का माहिती असा खऱ्या दर्शन प्रभू कडसून असा आणि खऱ्या दर्शन प्रभू कडसून नाही असा. तुम्ही प्रभूच्या नावात माका फसवू नाही शकनास. पण तुम्ही मला चिटून नाही शकनास. माका माहिती असा माझी दुबीन उघडलेली असा. हॉट माका बाबा माहित आहे की स्वर्गात काय होतं आणि काय नाही होणार. उजवीकडे बसवल्यान मला उजवीकडे बसवल्यान. उजवीकडे अर्थ काय असा? सिंहासनाच्या बाजूक बसवल्यान काय सिंहासनावरती बसवल्यान? सिंहासनावरती बसवल्यान. ठीक असा दर्शन जिच्या सिंहासनावरती खुर्ची लागली असा. खुर्चीचा अर्थ काय असा? तू खय बसात अयच येऊन बसात. लॉर्ड लुया लुया. आणि ओ बॉय सगळ्या प्रकारची प्रधानता, अधिकार आणि सामर्थ प्रभुतेच्या आणि प्रत्येक त्या नावाच्या वरती. आणि ना फक्त ह्या युगामध्ये आणि येणाऱ्या युगामध्ये पण घेतला त्याला. प्रेज द लॉर्ड. काय केलं त्या काही नाव दिल्यान. नाव का सगळ्यात उंच असा नाव. ना फक्त आता पण भविष्यात पण काम करत त्याला. हालेलुया हालेलुया. येशूचं नाव सामर्थ्य असा. येशूचं नाव शक्तिशाली असा. येशूचं नाव शक्तिशाली असा. बायबल सांगता येशूचं नाव प्रत्येक गुडगुट ऐकतलो आणि प्रत्येक जीभ स्वीकार करतली. बायबल पण सांगता जाऊन वाचा. सांगता स्वर्गातली वस्तू, पृथ्वीवरची वस्तू आणि पृथ्वीच्या खालची वस्तू कोणाच्या नाव समोर वागतात? येशू समोर वागतात. लॉर्ड हालेलुया. त्याने काय केल्यान या नाव कोणाक दिलं नसा? मका आणि तुमका. हालेलुया. मका आणि तुमका. तुमचं काम काय असा? त्या वापर करणं. वापर करणं माझं तुमचं काम असा. त्यांचं नाव का असा? सामर्थ्यशाली असा. त्या नावाच्या सामर्थ्य वापरूचा असा. कारण त्या नावात का सगळे वस्तू वागतात. ती गोष्ट तुमका ती नाही आवडणार, ती परमेश्वराच्या मेळ नाही खाना. ते का बदलू शकतात कोणाच्या नावात? येशूच्या नावात. त्या आजारात तुम्ही घालवू शकतास, त्या शैतानात तुम्ही घालवू शकतास, त्या तुम्ही घालवू शकतास येशूच्या नावात. लॉर्ड. येशूचं नाव काय असा? सगळ्यात उंच नाव. सगळ्यात उंच नाव. तुमच्याशी गणतना काय नाही असं की तुम्ही कोण असास. अनपड असास, तुम्ही शिकलेले असास, तुम्ही छोटे असास, काय फरक नाही पडणार. हिंदी आता इंग्लिश आता काय नाही फरक पडणार. टकेची असा येशूच्या नावाची. अधिकार जो कोणाच्या नावात असा? येशूच्या नावात असा. तुमच्याकडे जर चाकू असा, चाकून पोट पण कापतला आणि टमाटर पण कापतला. ठीक असा करता चाकू कोण चालवता? दुसरा या नाही की एक माणूस चांगला असा वाईट असा आणि वाईट माणूस गेलो चाकून टमाटर कापूक. तो टमाटर म्हणतलो तू वाईट माणूस असा मी नाही कापूच आहे. कापतलो. गोष्ट माझी नसा, गोष्ट घ्यायची असा चाकूची.
गोष्ट किती आसा येशूच्या नावाची प्रेज द लॉर्ड. गोष्ट किती आसा ते जेव्हा येशूच्या नावाचा वापर करूची गोष्ट येता तेव्हा गोष्ट विश्वासाची नाही आसा. गोष्ट किती आसा येशूच्या नावात जो अधिकार आसा तेची. खूप जणांका वाटतं हो माझ्याकडे विश्वास नाही असा म्हणून येशूचं नाव काम नाही करणार. काय ही अज्ञानता असा. ही गोष्ट विश्वासाची नाही, गोष्ट किती आसा ज्ञानाची. काय तुम्ही जाणतास याच गोष्ट तिने सांगल्यान तुम्ही जाणा, तुम्ही समजा त्याचे तुमचा विश्वास काय घेण्यात येणार नाही असा. कशाची असा अधिकाराची कोणाच्या नावात असा येशूच्या नावात असा. नावात काय असा अधिकार. बोला येशूच्या नावात अधिकार असा. माझ्या आणि तुमच्या जीवनात काय देणार असा नाही असा. तुम्ही अनपढ असाल, तुम्ही गरीब परिवारातून येलास याची काय घेणार नाही असा. घेणार कशाची असा येशूच्या नावाचा काय असा अधिकार. की ट्रॅफिक पोलीस बरोबर सकाळी काय करता आपल्या ट्रॅफिक पोलीसची इन्फॉर्म घालता आणि हायवेवरती सगळ्या ट्रकांमध्ये उभं राहता आणि उभं राहते तो आणि अजून ट्रक येता. ट्रक थांबतलो का नाही थांबतलो. कारण गोष्ट हाताची नाही असा. गोष्ट असं की हाताच्या पाठी अधिकार खयचो असा. जरी हातार तुम्ही नाही थांबला असता सुप्रीम कोर्टामध्ये जर गेलास तरी पण थांबूक शकना तुमका. ह्या हाताशी अटक जावची गरज नाही असा. कारण ह्या हाताच्या मागे काय असा अधिकार. तो सांगता असा येशूच्या नावात काय असा अधिकार. लॉर्ड हालेलुया. जगातली वस्तू, पृथ्वीतली वस्तू आणि पृथ्वीच्या खालची वस्तू नावात वागतात. येशूच्या नावात वागतात. आणि हे नाव कायम काम करतला. पण काम करतला. नाव कायम काम करतला. तू सांग इच्छिता की तुम्ही काय करा या गोष्टी जाणा, गोष्टींका समजा, नावात वापरणं शिका. तुमची शिकार नको बनू. तुम्ही विचार करायचे अरे मी नवीन ख्रिश्चन दुसरी कशी सरकार इली. एक वेळी मी त्रासात होतो. ही सरकार इली यार, ही सरकार इली आता कसा होताला बरोबर माझी डोळे उघडले. आता काय फरक पडता खयची पण सरकार येऊन दे तू बसा येशूच्या नावात चालवू शकतो. प्रेज द लॉर्ड हालेलुया. असं मी प्रार्थना करतोय की योग्य सरकार येऊ गई पण जी पण येतात ती माझ्यासाठी करता. प्रेज द लॉर्ड हालेलुया. हॅलो बिझनेसमॅनला फरक पडता कशा सरकार येतात आपण त्या कधी चालवतो पैशाच्या ताकदीन. तसंच खयच्या पण सरकार येऊन दे मी चालवू शकते येशूच्या नावाच्या ताकदीन. प्रेज द लॉर्ड हालेलुया. याचा माझ्याशी काय घेण्यात येणार नाही असा. शिकलेलो असेल, बुद्धिमान असेल, सुंदर असायचं काय माझ्याशी घेण्यात येणार नाही असा. कशाची असा येशू ख्रिस्ताच्या नावाच्या सामर्थ्यान. त्याच्या नावाच्या सामर्थ्यात तू करू शकतास. वस्तूंका बदलू शकतास. तुका शिकार राहायची गरज नाही असा. तुमका कंटाळायला राहायची गरज नाही असा. येशूच्या नावात वस्तूंका बदलू शकतास. चांगले कोणाक जाणा येशू. कोणाक जाणा येशू ख्रिस्तान काय केल्यान. ख्रिस्त काय बसलो असा. येशू तुम्ही जाणा. कारण जेवढं तुम्ही येशू जाणतास तुम्ही या गोष्टींका जाणता असास. तसं येशू ख्रिस्ताचे आम्ही असो लॉर्ड. तुम्ही जाणता येशू ख्रिस्त काय बसलो असा. काय असं की तुम्ही पण तसेच बसला असा. लॉर्ड हालेलुया. समजता की येशून काय केल्यान ते तुम्हाला समजता की येशून काय केल्यान. तो येशू असो तसे आम्ही असो ग्लोरी. तर तुम्ही जाणा. कोणाक जाणा येशूक जाणा. येशून तुमच्यासाठी काय केल्यान. येशू ख्रिस्त खय बसलो असा. येशू ख्रिस्त काय अधिकार दिले ना. अधिकार परमेश्वराने येशूक दिल्यान तो तुमका दिला नसा. येशूक बसवला नसा ते बसवले नसा. जे विजय मिळवल्यान तो कोणीच विजय मिळवल्यान विजय मिळवला असा. तर तुम्ही या गोष्टींका जाणा, या गोष्टींका समजा. प्रेज द लॉर्ड. नको राहा कंटाळा नको राहा. ओ प्रभू येतो आणि तुमच्या गोष्टी जीवनात बदलतो नाही. जीवन काय आलेला असा बदललेला असा. तुम्ही सांगितलं येशू ख्रिस्त माझा प्रभू आणि स्वामी असा त्या दिवशी ते समोर तुमच्या आतमध्ये येईल ग्लोरी. समोर ज्या क्षणी तुम्ही सांगलं येशू माझा प्रभू आणि स्वामी असा सेकंदात सामर तुमच्या आतमध्ये येईल. प्रेज द लॉर्ड हालेलुया. त्रासलेला अशी गरज नाही असा. त्या काय आता बदलू शकतास. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तुझ्या विषयात तिने काय सांगितलं ओ हे माझं प्रिय पुत्र त्याचा ऐका. तुमका आकर्षण झाली तिने काय सांगितल्यान प्रिय पुत्र असा ह्याचा ऐका. तिने सांगितलं ह्याचा ऐका. त्या प्रत्येक सैतानाक ऐकायचा होता.
प्रत्येक वस्तू ऐकायचा होता, जिवंत, आणि प्रत्येक वस्तू जग बुद्धी होती. त्याचं सांगितलं ऐकायचा. कोणाचा ऐका? येशूची ऐका. याच तुमच्यासोबत झाला, ज्या तुम्ही नवीन जन्मलात. डिग्री गेली आता सगळ्या सगळ्या जगात कोणाचा ऐकायचा? तुमचा ऐकायचा असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वरानं सांगितल्यान तुमचं ऐका. परमेश्वरानं सांगितल्यान तुमचं ऐका. तुमचं ऐका. कोणाच्या नावात? कोणाच्या नावात सांगितलं ना परमेश्वरान? तुमचं ऐका. द लॉर्ड, हालेलुया. हातांका उठवा, नशेत बोला, प्रार्थना करा. परमेश्वराचा धन्यवाद देवा. परमेश्वराचा धन्यवाद देवा. तुमच्या विषयात सांगितलं गेला की तुमचं ऐका. तुमच्या विषयात सांगितलं गेलेलं असं की तुमचं ऐका. आपल्या हातांका उठवून धन्यवाद देवा. धन्यवाद देवा परमेश्वराचो. सामर्थ्यासाठी तुमच्याकडे असा, त्या सामर्थ्यासाठी तुमच्या आतमध्ये काम करता असा. महान सामर्थ, ही महान सामर्थ तुमच्या आतमध्ये काम करता असा. या सामर्थ्यात तुम्ही काय पण बदलू शकतास, सगळं बदलू शकतास. जगात एक शिकार नाही असास. प्रेज द लॉर्ड. जगात बदलू शकतास. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही पहिल्यांदा येला असाल, आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. जर पहिल्यांदा येलास, कोणीतरी येला पहिल्यांदा, टाळू शकतो आपण यांच्यासाठी. तिथे या प्रार्थनेक माझ्या मागून करा. आपले डोळे बंद करा. बोला आपल्या तोंडात माझ्या मागे. बोला, हे प्रिय पिता परमेश्वरा, विश्वास करतोय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या पुत्रात. विश्वास करते की येशू ख्रिस्त वाचवसाठी क्रूसावरती मेलो आणि परमेश्वराने त्या तिसऱ्या दिवशी मेल्यासून जिवंत केलंय. जिवंत असा. आज मी माझ्या तोंडान घोषणा करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र आतापासूनच माझा प्रभू असा, परमेश्वर असा, स्वामी असा. मी वाचला असोय, माझा उद्धार झालो असा, मी नवीन जन्मला असोय. आता मी परमेश्वराच्या सामर्थ्याने भरलेलो असोय. धन्यवाद प्रभू, माका वाचवसाठी, सामर्थ्याने भरासाठी. येशूच्या नावात आमीन. परमेश्वरासाठी आजपासून तुम्ही पण येशूच्या नाव वापरू शकतास आणि वस्तू बदलू शकतास. बिझनेस बोला की भाऊ माझा बिझनेस वाढतात येशूच्या नावात. घरातले असाच, कोणतरी आजारी असास, या आजारी एकदा पळवू शकतास. सगळा काय असा सामर्थ्य असा, अधिकार असा, येशूच्या नावात वापरूचो. चलो ठीक असा. असा नको जाऊ की आम्ही येशूच्या नावात कसं उपयोग करतलो. तुम्ही करू शकता. ज्या तुम्ही बसशात तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. प्रार्थना करतोय तुमच्या मुलांसाठी, जेणे हातात आपले येशू ख्रिस्त आपल्या प्रभूच्या रूपात ग्रहण केल्याने. असा प्रार्थना करतोय की येशूचं नाव यांच्यावरती कायमसाठी म्हणत राहतं येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद. क्षेत्रात यांच्यावरती काय कधी करणार असं येशू ख्रिस्ताच्या नावात. असे तुमच्या बुद्धीद्वारे, तुमच्या समजेद्वारे, तुमच्या वचनाद्वारे, तुमच्या प्रेमाद्वारे, तुमच्या आत्म्याच्याद्वारे आशिष येत असत. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. आमीन. आपण आपलं दशमांश, आपलं पार्टनरशिप, आपली भेट देऊ शकतो देतलो असं परमेश्वराक. आणि आपण प्रेस टीम सोबत करतलो ती आपली हेल्प करतली. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त. जीवन था कायम तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त. जीवन था. गव हालेलुया, माझो येशू ख्रिस्त. जीवन था. गव हालेलुया, माझो येशू ख्रिस्त. जीवन था. तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त. जीवन था कायम तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त. जीवन था.
ख्रिस्त जिवंत हा हालेलुया हा हालेलुया माझा येशू जिवंत तो जीवंत हा कायम माझा येशू ख्रिस्त जीवंत हा कायम तो जीवंत हा कायम माझा येशू ख्रिस्त जिवंत हा हालेलुया माझा येशू ख्रिस्त जिवंत हा हालेलुया माझा येशू ख्रिस्त जिवंत माझा येशू ख्रिस्त जिवंत माझा येशू ख्रिस्त जिवंत आपण प्रार्थना करतलो आपल्या भेटीसाठी. आतांका उठवा. धन्यवाद देतो परमेश्वर बाबा येशू ख्रिस्ताच्या नावात. सध्या तुम्ही आमका दिलास की आम्ही आमची भेट लावू शकतो, पार्टनरशिप आणू शकतो, दशमांश आणू शकतो. तुम्ही तुमच्या आत्मेद्वारे प्रभू आम्ही एका तुमच्या वचनाच्या अनुसार केलं. तुमच्या वचनाच्या अनुसारची वाढलेली फळं आमच्यापर्यंत येतो येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. आम्ही या भेटींच्या वरती त्यांचं आव्हान करतो, वाढीचं नियम बोलतो येशू ख्रिस्ताच्या नावात, तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी. आणि या प्रार्थनेक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. मीन. प्रेज द लॉर्ड. तर टाळू परत एकदा बघू शकतास. लक्ष देऊन ऐका. नवीनच्या सुरुवात जोरात टाळू शकतो परत एकदा. और मी आमच्या वेबसाईटवर जाऊ शकता. कॅन यू शो इट www.christembassy.org वेबसाईट दाखवतो आम्ही तुमका. लेफ्ट हँड साईडला फोन उघडतलो. लेफ्ट साईडला तुमका 3 डॉट भेटतले. तुम्ही क्लिक करू शकता. कॉन्टॅक्ट अस. तुमका आमचे सगळ्या चर्चेसचे ॲड्रेस भेटतले. त्या टायमार असत काय असत असं नाही. कॉन्टॅक्ट अस तुम्ही बघू शकता. सगळे ॲड्रेस तुमका भेटतले हयसर. चर्च असा, कोण इन्चार्ज असा, किती वाजता असा, सगळी इन्फॉर्मेशन हय असा. कसा त्यापर्यंत कसा पोहोचायचा असा तर त्याचे नंबर असतात, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकतास. पण तुमका सांगतलं प्रत्येकाचे नंबर वेगवेगळे असत. लॉट आमच्या ऑनलाईन चर्च किती जणांका माहिती असतात. 36 ऑनलाईन चर्च असत. तोरी टाळी वाजवू शकतास. लॉट तो त्या ऑनलाईन चर्चमध्ये आमच्यासोबत काय करा, सहभागिता दुसऱ्यांपर्यंत घेऊन जावा. तुमची सेवा काही असा पूर्ण भारतात तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतास. त्याची पण जरी भाषा तुम्ही सांगू शकता, जर ह्या भाषेत बघा, ह्या भाषेत बघा, भाषेत बघा. जर ते नाही येऊ शकणार चर्च त्याच्यासोबत बसा, एक सेंटर बनवा. जाऊन तुम्ही त्याच्यासोबत सेंटर बनवा. तर लाईव्ह मिटिंग संपली पण थंय चालू असा ते नका समजता असा. आणि आमचा ॲप असा क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट. ह्याच्या पण यूट्यूबवर जाऊची गरज नाही असा. तुम्ही शोधू पास्टर काय असा. आमचं चर्च ॲप डाउनलोड करा. क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट ॲप गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमच्याकडे ॲप असा सगळं सुविधा आम्ही करून ठेवला असो जसं आपण या तिसरा बोलता असो तुमका समजतला की आम्ही ह्या कशाक करतो, कारमध्ये नाही करणं असो. लॉट चॅलेंज असा 10 स्टुडंट विन चॅलेंज असं आम्ही तुमका देतो. प्रत्येक दिवशी एक आत्म्यांका जिंकाने वाचवून ठेवा. करू शकतास, करू शकतात नक्की. त्याका बनवून ठेवा. त्याका काय आणा चर्चमध्ये खय पण आत्म्यांका जिंका शकतात. बरोबर ना. लॉट त्यानंतर आम्ही 3 वेळा प्रार्थना करतो. प्लीज आमच्यासोबत प्रार्थना करा. बुधवार आणि शुक्रवारची सभा खूप गरजेची असा. संध्याकाळी असता 6 वाजता. नको देऊ की नाही बघणार असा. घरात जरी बघता तर तुम्ही असं बघा की तुम्ही चर्चमध्ये बघतास. त्याच्यात तुम्ही आपली भेट द्यावा. लक्षात ठेवा, जर तुम्ही चर्च बघितलंस आणि भेट नाही दिलास तुम्ही चर्च नाही बघलास. एक टीव्हीचं सिरियल होती, प्रोग्राम होतो, जी काही एक अशी तुमका नाही भेटायची. प्रत्येक तुम्ही जेव्हा चर्च बघतास तेव्हा भेट द्यावा. त्याच्यासोबत तुम्ही जेव्हा लोड बघतास आपली भेट द्यावा. त्याच तुम्ही सांगू की तुम्ही तुमच्याकडे देवासाठी नाही परत बोला. उभे राहू शकतो आपण. परमेश्वर धन्यवाद देतलो. आपल्या हातांका उठवा. धन्यवाद देवा. धन्यवाद. परमेश्वर प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी. सेवका यांच्या हातमध्ये सफल होता येशू ख्रिस्ताच्या नावात. हे अमेरिकाच्या सेवक खऱ्या हृदयानं करतात येशू ख्रिस्ताच्या नावात. असं करतात योग्य बलंक लावतात येशू ख्रिस्ताच्या नावात. लोक जो शैतानांका हात नाही लावू शकतो येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. पित्याचा प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडे कामसाठी बनायला होतेली येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. निश्चितच भल्या आणि करुणा कायम जीवनात निवास करतील. कामसाठी परमेश्वर घरात निवास करतलो येशू ख्रिस्ताच्या नावात.
आमीन. बंद करा. वचन काय करता? काम करता. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.